श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, ज्या घरात रोज औषधांच्या गोळ्या मोजल्या जातात, ज्या घरात हॉस्पिटलच्या चिठ्ठ्या देवघरातल्या फुलांपेक्षा जास्त साठवलेल्या असतात, ज्या घरात प्रत्येक फोन वाजला की मन दचकल्यासारखं होतं, त्या घराचं दुःख बाहेरच्या जगाला दिसत नाही. रात्रभर एखादा रुग्ण झोपत नाही, त्याच्याबरोबर संपूर्ण घर जागं राहतं. आईच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं पडतात, वडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू हरवतं, लहान मुलंही नकळत शांत होतात. आजार फक्त एका माणसाला होत नाही, तो संपूर्ण कुटुंबाच्या मनाला स्पर्श करून जातो. आणि अशा वेळी माणूस देवाकडे संपत्ती मागत नाही, तो फक्त एवढंच मागतो, गणराया माझ्या माणसांना बरं ठेव. किती साधी प्रार्थना, पण किती मोठी. मंडळी, पैसा पुन्हा कमवता येतो, हरवलेली वस्तू पुन्हा मिळू शकते, पण घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं तर संपूर्ण घर रिकामं वाटू लागतं. म्हणून आजची संकष्टी फक्त इच्छापूर्तीची नाही, तर आपल्या कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना करण्याची संधी आहे. आज गणरायासमोर उभे राहून एक क्षण डोळे मिटा. तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा चेहरा मनात आणा आणि शांतपणे म्हणा, हे गणराया, आमच्या घराला धैर्य दे, रुग्णाला सहनशक्ती दे, सेवा करणाऱ्यांना बळ दे आणि निराशेच्या जागी आशेचा दिवा लाव. कारण जेव्हा मन जिवंत राहतं, तेव्हा संघर्ष करण्याची ताकदही जिवंत राहते. आणि ज्या घरात आशा जिवंत असते, त्या घरात अंधार कायमचा राहत नाही. काही घरांमध्ये महिन्याची सुरुवात पगाराने होत नाही, ती औषधांच्या बिलांनी होते. काहींच्या हातात किराण्याची यादी नसते, हॉस्पिटलच्या तपासण्यांची यादी असते. काही आईच्या पर्समध्ये सौंदर्य प्रसाधने नसतात, गोळ्यांच्या पट्ट्या, चिठ्ठ्या असतात, डॉक्टरांच्या चिठ्ठ्या आणि तपासणीचे रिपोर्ट असतात. हे दुःख बाहेरून कोणालाच दिसत नाही, कारण अशा घरातील माणसं रडायलाही शिकत नाहीत, ती फक्त जगायला शिकतात. सकाळी उठल्यावर पहिला प्रश्न असतो, आज तब्येत कशी आहे? रात्री झोपण्यापूर्वी शेवटची प्रार्थना असते, गणराया उद्याचा दिवस तरी थोडा बरा जाऊ दे. मंडळी, आजार फक्त शरीराला लागत नाही, तो घराच्या स्वप्नांनाही लागतो. मुलांच्या शिक्षणासाठी साठवलेले पैसे उपचारांवर खर्च होतात. नवीन घराचं स्वप्न हॉस्पिटलच्या बिलांमध्ये विरघळून जातं. भविष्यासाठी केलेली बचत एका क्षणात संपते, पण तरीही त्या घरातील माणसं एकमेकांचा हात सोडत नाहीत. हीच त्या घराची खरी श्रीमंती असते. आज संकष्टीच्या दिवशी गणरायाला फक्त आजार दूर करण्याची विनंती करू नका, अशी प्रार्थना करा, हे गणराया, आमच्या मनात भीतीपेक्षा धैर्य वाढव, निराशेपेक्षा विश्वास वाढव, रागापेक्षा प्रेम वाढव आणि संकटापेक्षा एकी मोठी ठेव. कारण घरातील माणसं एकत्र उभी राहिली तर मोठ्यात मोठं संकट एक दिवस मागे सरकतं. लक्षात ठेवा, आजारामुळं शरीर थकतं, पण आशा हारली तर मन थकतं, आणि मन थकलं तर लढण्याची इच्छाच कमी होते. म्हणून आजची संकष्टी ही केवळ व्रताची तिथी नाही, ही मनाला पुन्हा उभं करण्याची तिथी आहे. आज घरातील प्रत्येकासाठी मनापासून प्रार्थना करा. कदाचित प्रार्थनेने परिस्थिती एका क्षणात बदलणार नाही, ती परिस्थितीला सामोरे जाण्याचं बळ नक्की देईल. आणि अनेकदा हाच धीर संपूर्ण कुटुंबाला पुन्हा जगायला शिकवतो. रुग्णालयाच्या बाहेर बसलेला प्रत्येक माणूस आजारी नसतो, पण तो आतल्या रुग्णाइतकाच वेदना सहन करत असतो. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभा असलेला बाप, ICUच्या दाराकडे सारखं पाहणारी आई, हातात रिपोर्ट घेऊन देवाचं नाव जपणारा मुलगा, हे सगळं त्या आजाराचे मूक प्रवासी असतात. त्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न असतो, हे गणराया, आता पुढे काय? आयुष्याची खरी किंमत तेव्हाच समजते. डॉक्टर जेव्हा म्हणतात, आता धीर ठेवा, त्या एका वाक्यानंतर पैसा, प्रतिष्ठा, मोठं घर, मोठी गाडी हे सगळं क्षणात लहान वाटू लागतं. फक्त एकच इच्छा उरते, माझी माणसं सुखरूप राहू दे. म्हणूनच म्हणतात, निरोगी माणूस 1000 स्वप्न पाहतो, पण आजारी माणूस फक्त एकच स्वप्न पाहतो, मी पुन्हा पूर्वीसारखा जगू दे. आज जर तुमच्या घरात कुणी आजाराशी झुंज देत असेल, तर त्याच्यासमोर कधीही आशा हरल्यासारखं बोलू नका. कारण औषधं शरीरावर उपचार करतात, पण आशेचे शब्द मनावर उपचार करतात. एखाद्याचा हात हातात घेऊन फक्त एवढं म्हणा, आम्ही तुझ्यासोबत आहोत. ही 4 शब्द कधीकधी 1000 औषधापेक्षा मोठा आधार ठरतात. मंडळी, गणरायाकडे प्रार्थना करताना फक्त स्वतःचं दुःख सांगू नका. जगात असे कितीतरी आई आहेत
ज्या आपल्या लेकरांसाठी रात्रभर जागतात. असे कितीतरी वडील आहेत जे स्वतःची वेदना लपवून कुटुंबाला धीर देतात. असे कितीतरी वृद्ध आहेत ज्यांना फक्त एवढीच इच्छा असते, आमच्या मुलांनी आनंदात राहावं. आज त्यांच्यासाठीही प्रार्थना करा. मनापासून म्हणा, हे गणराया, ज्या घरात आज वेदना आहे तिथे धीर दे. ज्या घरात भीती आहे तिथे विश्वास दे. ज्या घरात औषधांचा वास भरला आहे तिथे हसण्याचे दिवस पुन्हा येऊ दे. ज्या हातांनी रुग्णाची सेवा केली त्या हातांना तुझं बळ दे आणि प्रत्येक कुटुंबाला संकटातून बाहेर पडण्याची शक्ती दे. मंडळी, लक्षात ठेवा, आयुष्यात काही लढाया जिंकण्यासाठी फक्त औषधं पुरेशी नसतात. तिथं प्रेम, सेवा, धैर्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांची साथ लागते. आजची संकष्टी तुमच्या घरात चमत्कारांची अपेक्षा निर्माण करण्यासाठी नाही, तर निराशेवर आशेचा विजय मिळवण्यासाठी आहे. कारण ज्या घरात अजून आशा जिवंत आहे त्या घराचा पराभव अजून झालेला नसतो. कधी विचार केला आहे का, आपण देवाकडे सर्वात जास्त कधी धाव घेतो? जेव्हा खिशात पैसा नसतो तेव्हाही, पण त्याहूनही जास्त जेव्हा आपल्या माणसाचा श्वास धोक्यात असतो. त्या क्षणी माणूस देवाला म्हणत नाही, मला सोनं दे, संपत्ती दे, मोठं घर दे. तो फक्त एवढंच मागतो, गणराया, माझ्या माणसाला वाचव. कारण जिवंत माणूस असेल तर पुन्हा कष्ट करता येतात, पण संसार उभा करता येतो, पुन्हा पैसा कमवता येतो. पण माणूसच नसेल तर उरलेलं सगळं रिकामं वाटतं. म्हणूनच या संकष्टीला गणरायाकडे फक्त सुखाची याचना करू नका, आरोग्याची, धैर्याची आणि मनशांतीची प्रार्थना करा. लक्षात ठेवा, काही वेळा आजार शरीरातून जातो पण त्याची भीती मनात राहते आणि काही वेळा माणूस पूर्ण बरा होण्यापूर्वीच मनाने हरतो. म्हणून आज आपल्या घरातील प्रत्येकाला एक गोष्ट नक्की सांगा, आपण सगळे एकत्र आहोत आणि आपण हार मानणार नाही. हीच वाक्य घरात औषधांपेक्षाही जास्त ताकद निर्माण करतात. मंडळी, गणरायाची कृपा म्हणजे केवळ संकट नाहीसं होणं नाही. गणरायाची कृपा म्हणजे रडणाऱ्या डोळ्यांना धीर मिळणं, थकलेल्या हातांना पुन्हा काम करण्याची शक्ती मिळणं, खचलेल्या मनाला पुन्हा जगण्याची इच्छा मिळणं आणि निराश घरात पुन्हा हसण्याचा आवाज घुमणं. जर आज तुमच्या घरात कुणी आजारी असेल तर त्याचा हात हातात घ्या, त्याच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवा आणि मनोमन म्हणा, हे गणराया, या घरातील प्रत्येक श्वासावर तुझी कृपा राहू दे. आमच्या कष्टांना योग्य दिशा दे. डॉक्टरांच्या उपचारांना यश मिळू दे. औषधांना परिणाम मिळू दे. रुग्णांच्या मनात जगण्याची उमेद कायम राहू दे आणि आमच्या घरात पुन्हा एकदा आनंदाने भरलेले हास्य फुलू दे. मंडळी, आजची संकष्टी फक्त चंद्रदर्शनाची वाट पाहण्याची रात्र नाही, ही आपल्या घरातील दुःखाचा अंधार कमी करण्याची, श्रद्धेचा दिवा लावण्याची आणि ही रात्र आहे. आज जेव्हा तुम्ही गणरायासमोर दिवा लावाल तेव्हा एक दिवा तुमच्या मनातही लावा. त्या दिव्याचं नाव आहे विश्वास. कारण विश्वास जिवंत असेल तर माणूस कोणत्याही संकटातून मार्ग शोधू शकतो. धैर्य जिवंत असेल तर अशक्य वाटणारे दिवसही मागे पडतात आणि प्रेम जिवंत असेल तर घरातील प्रत्येकजण दुसऱ्याचा आधार बनतो. या पवित्र संकष्टीला आपण सर्वजण मनापासून प्रार्थना करूया, हे गणराया, आमच्या घरातून निराशेचा अंधार दूर कर. आमच्या कुटुंबातील उत्तम आरोग्य, धैर्य आणि एकमेकांवर निस्सीम प्रेम राहू दे. आमच्या हातांना प्रामाणिक परिश्रम, आमच्या मनाला शांतता आणि आमच्या जीवनाला योग्य दिशा दे. ज्यांच्या घरात आज दुःख आहे त्यांना उद्याची आशा दे आणि प्रत्येक घरात सुख, समाधान आणि हसऱ्या चेहऱ्यांचा प्रकाश कायम ठेव. मंडळी, लक्षात ठेवा, संपत्तीने घर मोठं होतं पण आरोग्य, प्रेम आणि एकीने घर धन्य होतं. या संकष्टीला गणरायाच्या चरणी तुमच्या कुटुंबासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना तुमच्या जीवनात नव्या आशेचा आरंभ ठरो. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता
त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री गजाननाय नमः. 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 ओम श्री गजाननाय नमः.
ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम
श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः.
ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः.
ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः.
ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः.
ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः.
ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः.
ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः.
ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः.
ओम श्री गजाननाय नमः. ओम श्री गजाननाय नमः.